अरे नाही रे बाळा, मी नाही. काय पाहिजे? गेले 3 दिवस झाला हाच आवाज चालू आहे. झाली की नाही, झाली की नाही, तर काय चला सांगते. तर ही आहे लाल भोपळ्याची खीर. लाल भोपळा म्हणजे आपण ज्याची घारगी करतो. घातलेलं आहे तूप आणि त्यामध्ये घातलेला आहे किसलेला भोपळा. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी 1 वाटी होईल इतका भोपळा घेतलेला आहे आणि मस्त तुपामध्ये ना त्याला पाणी सुटेपर्यंत मी त्याला भाजून घेतले आहे. तर छान भाजून झालेलं आहे. तर यामध्ये मी आता ॲड करते दूध. तुम्हाला हवं असल्यास कमी जास्त करू शकता. मी बरोबर 1 किसलेला भोपळा घेतला आहे आणि त्यामध्ये मी 2 वाटी होईल इतकं दूध घालणार आहे. मी साय होती तो साई बरोबर टाकून दिलेला आहे त्यामध्ये. तर मस्त गरगरीत अशी ही खीर शिजवून घ्यायची आहे. तर यामध्ये मी चिमूटभर हळद टाकली आहे, कारण सारांशला येलो कलर खूप आवडतो आणि त्याला तो नेहमी म्हणतो की येलो कलरची खीर हवी, येलो कलरची खीर हवी. तर त्यामध्ये मी 1 चिमूटभर होईल इतकी हळद ॲड केलेली आहे. आता भोपळा खूप छान पद्धतीने दुधामध्ये शिजला आहे. तर त्यामध्ये आपण आता ॲड करूयात 4 चमचे इतकी साखर. यामध्ये साखरेचा वापर मी खूप कमी करते, कारण भोपळा ऑलरेडी गोड असतो, त्यामुळे साखरसुद्धा कमीच लागते. तुम्ही बघू शकता खीर कशी मऊसूत शिजलेली आहे. आता ह्याच्यामध्ये मी वेलची पूड टाकते. वेलची पूड आणि 2 चमचे तूप इनफ. ह्या खीरीला आणखी काही लागेल. तुम्ही ड्रायफ्रूट जरी नाही घातले तरीसुद्धा ही खूप टेस्टी लागणार आहे तुम्हाला. आणि मुलांना हे रोज खायला दिली ना तरीही चालेल. गेले 3 ते 4 दिवस झालं सारांश हीच खीर मागतोय, कारण ही एवढी छान लागते आणि खूप हेल्दी आहे. त्यामुळे तुमच्या मुलांना ही रोज खायला दिली तरी काही हरकत नाही. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कशी झाली आहे. थँक्यू.